हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ब्लॉग खूप दिवसांनी येतो मला माहिती आहे, बट काय करू. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग असणार आहे आम्ही गावाला चाललो आहे आणि तिथून पुढे देवदर्शन. मी होप करते की मी देवदर्शन जे आम्ही करू त्याचाही ब्लॉग टाकेल. कारण की प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी जेव्हा ब्लॉग शूट करायला घेते ना, असं खूप वेळा झालं की मी स्टार्ट करते ब्लॉगिंग करायला आणि मी विसरते की आपण भाई ब्लॉगिंग करतो आहे. हा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी ते डिस्कंटिन्यू करून टाकते. तर आज मी ट्राय करेल की मी पूर्ण ब्लॉग घेईल. ओके, तर आता आमची तयारी चालली आहे आणि आम्ही आता गावाला चाललो आहे. आत्ता वाजले आहेत 1:15, 2 वाजे. सो इथे मम्मी करत होती तयारी आणि माझ्याकडे वेअर करायला सँडल नव्हती आणि एवढ्या दिवस फिरायला जायचं म्हणजे सो मी डिसाईड केलं की नवीन घेऊ. मेहुलला घेऊन पटकन गेले आणि खूप मला कन्फ्यूज होत होतं, बट एक पटकन फायनलाइज केली आणि घरी आलो. घरी आल्या आल्या आम्ही लगेच निघालो कारण की ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला. गाडीत बसल्या बसल्या माझं मेन काम म्हणजे मला येते झोप. मी डायरेक्ट झोपून जाते. आणि मग आम्ही मध्ये थांबलो जरा चहा नाश्ता करायला. मग मस्तपैकी आम्ही चहा पिला. गाईज, मी आता मेडिकलवर पोहोचली. तर गाईज, फायनली आता आम्ही पोचलो आहे आणि आता थोडा वेळ रेस्ट करून मामाकडे जाणार आहोत. मामाकडे राहणार नाही हो, डायरेक्ट येणार आहोत. मामा इथून फक्त अर्ध्या तासावर राहतो. सो सी व्हॉट आय एम हॅव्हिंग. कुकी कुकुडू, माझी कुकडी, माझी पिकलुडी, कुच कुच. कसं वाटतं मी आली एकदम छान. चलो चलो चलो, गाडी में कोण. आम्हाला जायला खूप उशीर झालाय तिच्यामुळे, कारण की ही मेकअप करत बसली. मी कधी मेकअप केलाय दिसतं बघा. माझ्या चेहऱ्यावरून. बघा केवढी मेकअप करत दिसते. आय एम ओरिजिनल ब्युटी. त्या गाडीत कोण कोण जाणार आहे? दोघंच गेले तर जा त्या गाडीत, नाही तर मला जातो मी इथे या गाडीत जाईल. मग आजी मामाकडे पोचलो. तिकडे मस्त जेवलो पोट भरून, खूप मजा केली. ऑलरेडी खूप उशीर झालेला म्हणून जास्त वेळ थांबलो नाही, जेवलो आणि पटकन निघालो कारण की दुसऱ्या दिवशी पण परत बाहेर जायचं होतं. आजी मला तूप आणि लोणचं पॅक करत होती कारण मला रशियाला घेऊन जायचं होतं. मामाकडून निघता निघता आम्हाला वाजले 11. आम्ही खूप दमलेलो आणि मग फायनली आम्ही तिथून निघालो. जाता जाता म्हटलं काकाला भेटू, कारण की मी काकाला भेटली नव्हती. तर मी हॉटेलवरती गेलो आणि मग नंतर घरी गेलो. खूप दमलेली म्हणून मला व्लॉग एंड करायलाही जमलं नाही, पण मी विचार करत होती की मी व्लॉग पार्टमध्ये टाकू. सो मे बी हा पार्ट 1 असेल. सो लेट्स सी. गुड मॉर्निंग गाईज. तर काल रात्री मामाकडून यायला खूप उशीर झाला म्हणून येऊन काही मला ब्लॉग काढायला भेटलं नाही, मग डायरेक्ट झोपलो. तर कालचा ब्लॉग आज कंटिन्यू होईल कारण की आज आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत यमाई देवी आणि जेजुरीला, आणि आज आईचा बड्डे पण आहे. सो आजचा ब्लॉग कंटिन्यू होईल. अँड चला बघूयात खाली जाऊ.
गुड मॉर्निंग. आई हॅपी बर्थडे. सौ साल जिओ. जेजुरीला जायचं होतं म्हणून पप्पा, मेहुल आणि काका गाडी वॉश करत होते दोन्ही पण, आणि मम्मी इथे थोडी साफसफाई करत होती. आई बना रही है पराठे मेरे लिए. देखो स्टाइल देखो. पैसे कर आई. मस्त तुपाचे पराठे. बाबूचं अजून झालं नाही का? सगळे आम्ही रेडी झालो आणि नंतर आम्हाला आज दर्शन करायचं यमाई देवीचं, नागाई देवीचं आणि जेजुरीला जायचं होतं. तर काकीने आईसाठी गिफ्ट घेतलेलं, तर ते आम्ही वाट बघत होतो की आई कधी बाहेर येते की आम्ही तिला देऊ शकतो. तर बाकीचं नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.